सत्य सह्याद्री, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज, अचूक निर्भीड सडेतोड. एसटी स्टँडची पाहणी करायला आलो होतो मी. त्यांचा एसटी स्टँडचा नवीन प्रकल्प इथं रिकन्स्ट्रक्शनचा होणार आहे. त्या संदर्भात आमचं नगरपालिकेमार्फत आमचं असं म्हणणं आहे की बाबा आउटगेट यांनी ह्या बाजूनं काढावं की जेणेकरून इन अँड आउट हा वेगवेगळा असला की ट्रॅफिकची जी समस्या आपल्याला भेटते आणि जो बाहेरचा लोड आहे रस्त्यावरचा तो लोड कमी होण्यासाठी त्यांनी एक एक्झिस्ट डोर त्यांनी वेगळं करावं असं आमचं म्हणणं आहे. त्या संदर्भात आता आम्ही डीसी मॅडमशी चर्चा झाली तर त्या डीसी मॅडमचं असं म्हणणं आहे की आमची जागा खूप वाया जाते, त्यांनी त्याप्रमाणे तो प्लॅन तयार केलेला आहे. तर त्यांना आता आम्ही एक अशी सूचना केलेली आहे, अशी चर्चेत असं आता आमचं ठरलेलं आहे की आमचे आर्किटेक्ट नगरपालिकेचे आर्किटेक्ट आणि त्यांचे आर्किटेक्ट बसून एक नवीन प्लॅन करायचा, त्यावर आम्ही त्यांना सजेशन देणार आहे. त्यानंतरच आम्ही याची परमिशन जे नवीन बांधकामाची त्यानंतरच देणार आहे. कारण भविष्याचा विचार केला तर साताऱ्यात लोकांना त्रास होतो ट्रॅफिकचा. हे जर आउटलेट तयार झालं तर त्याचा मार्ग निघेल, अन्यथा आपल्याला कायमस्वरूपी साताऱ्याच्या हा ट्रॅफिक मध्ये राहायला लागेल. बनकर साहेब, आधार बस स्टँड सर्वसाधारण 77-78च्या दरम्यान त्याची निर्मिती झाली. ती निर्मिती करत असताना सातारा शहराची आणि सातारा जिल्ह्याची असणारी लोकसंख्या आणि सातारा शहराचा मूळचा 77-78 साली जो सातारा शहराच्या पश्चिम बाजूला बस स्टँडच्या तो हायवे तो पूर्वी NH4 होता. त्या NH4 वरती असणारा लोड आणि आज तो स्टेट हायवे मध्ये कन्वर्ट झालेला आहे. त्या स्टेट हायवेचा विचार करता आणि आजची असणारी बस स्टँड त्यावरती असणारी लोकसंख्या त्याबरोबर वाहनांची असणारी त्याच्यावरती वाहतूक वर्दळ याचा विचार करता सातारा शहर बस स्टँडचं नूतनीकरण करत असताना तो प्लॅन जो त्यांनी आज सबमिट केलेला आहे का तो आम्हाला त्यांनी आज दर्शवला. त्या प्लॅनचा विचार करता सातारा शहर बस स्टँडवरती आज येणाऱ्या एसटी बसेस यांची जर संख्या बघितली तर जवळजवळ 700 ते 800 वाहनं त्यांची रोजची अपडाऊन त्या ठिकाणी करत असतात 24 तासामध्ये. दर तासाला जर त्यांचा हिशोब बघितला आपण तर दर तासाला जवळजवळ 17 ते 18 वाहनांची त्यांच्या येत असते. त्या संपूर्ण वाहनांचा लोड हा सातारा शहर नगर परिषदेच्या अध्यक्ष कनेक्टेड असलेल्या चारही बाजूच्या चतुर्सीमेतील सर्व रस्त्यावरून करतो. पर्यायाने ह्याचा नागरिकांना त्रास नाही म्हणून आम्ही माननीय नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व सातारा नगरपालिकेचे आमचे सभापती सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून आज डीसी मॅडमची भेट घेतली. त्यांना आम्ही विनंती केली. याच्यामध्ये ट्रॅफिक पोलिसांचं सुद्धा अत्यंत मोलाचं सहकार्य आम्हाला त्याच्यामध्ये मिळालं. ट्रॅफिकनी सुद्धा या संदर्भात वेगळ्या स्वरूपाचे प्लॅन उभे केले होते. त्या प्लॅनचा विचार करता सातारा शहरातील वाहतूक व्यवस्था हायवे पोलिसांसाठी जो आराखडा आज आपण बघतोय त्याचा विचार करता उत्तरेच्या बाजूला जी जागा आहे त्या उत्तरेच्या बाजूने निमुळता असा उतार आहे. त्या उताराच्या बाजूला जर त्यांना आउटलेट जर त्यांनी केलं तर निश्चित रूपानं सातारा शहरात येणाऱ्या बसेस आणि जाणाऱ्या बसेस त्यांची सुसूत्रता त्या ठिकाणी येईल. आणि ही सुसूत्रता आमच्यासाठी नाही तर या ठिकाणी येणाऱ्या हजारो नाही लाखो जे या एसटी मधून प्रवास करणारे नागरिक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत सुविधा सुखमय अशी होईल अशा स्वरूपाचे आम्ही त्यांना विनंती केली. त्यांच्या संदर्भात या संदर्भात त्यांचा वाद झाला की आम्ही हे करणारच. जस्ट एक करणारी भूमिका घेतली त्यावेळेस आम्हाला आमची भूमिका घ्यावी लागली की ज्या सातारा शहरातील नागरिकांच्या भावनेशी सातारा शहराच्या नागरिकांच्या जीवनाशी तुम्ही जर खेळत असाल तर त्या गोष्टी आम्ही सर्व नगरसेवक हे होऊ देणार नाही. त्याचं कारण असं आहे की एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार पहिल्यांदा या सातारा शहराची मातृसंस्था म्हणून सातारा नगरपालिकेकडे बघितलं जातं. तिथं टिकीचं बोट प्रत्येकाचं चालू असतं. त्याच्यामुळे आम्ही आज त्यांना विनंती केली की या सर्व गोष्टींचा विचार करता तुमचे आर्किटेक्ट, तुमचे इंजिनियर, आमचे आर्किटेक्ट, आमचे इंजिनियर, आमचे पदाधिकारी एकत्रित बैठक लावा. त्या बैठकीतून निश्चित रूपानं या संपूर्ण जो लोड येतो रस्त्याचा त्या लोडवरती किती रस्त्यावरती वाहतूक व्यवस्था असते हा रिबन डेव्हलपमेंट ऍक्ट खाली येतो. हा स्टेट हायवे जरी असला तर इंटरनल आमचे जे नगरपालिकेचे रस्ते आहेत त्याच्यावरती पण याचा लोड येतो. तर ह्या सर्व गोष्टींची आपण त्यासाठी व्यवस्थित करू आणि मग निर्णय घेऊ. आज तातडीने काही करण्याची काहीच आवश्यकता नाही. ते जस्ट तुम्ही चालवलं आज 1.5-2 वर्षाने तुमच्याकडे निधी प्राप्त झाला आहे. 1.5-2 वर्षाने तुमच्या निविदा प्रक्रिया कंप्लीट झालेल्या आहे. वर्क ऑर्डर देऊन तुमचे 4-5 महिने झाले. तुमच्या आतमध्ये अंतर्गत असलेले स्टॉल्स अजून तुमचे शिफ्ट झालेले आहेत. तुम्हाला पर्याय व्यवस्था तुम्ही अजून अद्याप केली नाही. मग एवढी गडबड तुम्ही कशासाठी करताय अशी आम्ही त्यांना विचारलं. त्यांना सांगितलं जो सातारकरांच्या नाही तर या संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांच्या भावनेशी त्यांच्या जीविताशी न खेळता एक चांगल्या स्वरूपाचं आपण नियोजन करूया. याच्यामध्ये ट्रॅफिकचा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. ट्रॅफिकचे अधिकारी, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी, त्यानंतर PWDचे अधिकारी आणि एसटी बसेसचे अधिकारी जॉईंटली बैठक लावून त्याच्यामधून दोन्ही महाराजांच्या माध्यमातून एक चांगल्या स्वरूपाचा तोडगा काढू असं त्यांना आम्ही विनंती केली. ती विनंती या डीसी मॅडमनी मान्य केली. त्याच्यामुळे नेक्स्ट वीकमध्ये लवकरच आम्ही बैठक घेऊ. यावर निश्चित रूपानं सातारा शहरातील नागरिकांना सुखावा असा प्रवास या ठिकाणी करता येईल अशी व्यवस्था निश्चित रूपाने आम्ही करू.
ताज्या बातम्या, सखोल विश्लेषण, विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका.